आय माऊलीचा एकविराई माते की जय. हे टाकले. जय देव जय मंगलमूर्ती जय. आणि पालखी जेव्हा निघाली आम्ही 5 वाजता चालायला सुरुवात केलेली. आता आम्हाला नाण्याकडून 1.5 तास व्हायला आला, 6:30 व्हायला आले. तर सकाळी चालायला काय वाटलं नाही तसं. आता दुपारची वेळ बघू कसं वाटतंय. आणि यंदा जरा बऱ्यापैकी चाललोय. आता वातावरण कालसारखं असला ना मग काम फिट होईल. क्लायमेट फक्त चांगला पाहिजे, ऊन नाही पाहिजे जास्त. आमचं निशाण बघा कसला चालतं. यंदा पण निशाण टॉपलाच आहे. निशाणला तोड ऐके नाही. मामा झेंडा दाखव. अरे अबू झेंडा आपला बघ. निशांनी आज चालण्यासाठी जाम प्रयोग केलेत. आता आम्ही सांगू पण शकत नाही. आम्ही निशाण फॉर्म मध्ये सांगू शकत नाही असे प्रयोग आहेत. राग आहे तर आणि आमचा कॅप्टन कोल. कॅप्टन तुमच्या आमच्या फार दाखव इकडे असं कॅप्टन छपरा उडली हो. एवढा अनुभव आलाय त्यांना कॅप्टन्सीचा का पूर्ण छपरा उडली. कॅप्टन बरोबर ते आमच्या या खारापटी पालखीचे जावई आहेत, हे महत्वाचं आहे. हो, जावयांना जाम मान आहे. पाणी वेळेवर येतंय, कोकम सरबत येतंय आणि जावयांमुळे आमची पण सोय होते. आमची पण सोय होत आहे. बरं बरं. म्हणून खारापटी गावातच जावई वा. म्हणजे तू निशाणला सांगतो. आणि मंडळी भरपूर चाललो, 2 तास चाललोय बहुतेक, कारण का सूर्यदेवाचं पण दर्शन झालं. दाखवतोय मस्त सीन आहे बघा. आणि मंडळी आता वाजलेत 7 वाजलेत. 2 तास झाले आम्ही चालतोय लगातार. आणि झेंड्याची धुरा आता निशान शेटनी पकडले. हे बघा निशान. आणि आमचे मामाची गाडी आलेली आहे. थांबवता. आणि इकडे अल्पेश डोलकर, राजू गायकर आपल्याला सर्व व्यवस्था करणार. आमचा पापलेट इकडं हे आरमट्यावर जाऊ दे. जल्लोष झेंड्यांचा बघा आमचे. आणि मंडळी आम्ही पापलेट बनवला आहे. तो काय मी दाखवला नाही. दिसेल डायरेक्ट डोंगरावर येणार आहे. पापलेट नाही बोलू शकत, चांद मासा बोलू शकतो. चांद पापलेट बनवला आम्ही. चांद पापलेट हाय कडक आहे. आणि मंडळी आमचे बघा झेंडा बघा. खारापटी रोहा एकविराईची मानाची पालखी. पार चटणी नाव काढलाय खतरनाक. आणि झेंडा निशान भाईच्या हातात. बेरिंगा ठीक आहे ना निशान. बेरिंगा निशांनी गाडी ऑइल इलिंग केले, समजून जावा. जांभूळ पाडायला पोहोचलोय. मामा काय बोलशील? मी काय ना बोलत, मी चालतोय आपला. आणि मंडळी जांभूळ पाडायला पोहोचलो. आणि इथे एक स्टॉप घेतला जरा. आमचं काम मेंटेनन्स चालू आहे. बेरिंगा लूज झाल्यात. ठीकठाक ना. निशूबाई आणि आमचा निशूबाई बघा जाम चालतोय. काय बोलशील निशूबाई? बेरिंगिरा टाईप चालतंय फुल. ओके. कुठे बसलो आपण? आणि आता मंडळी आमचा नाश्त्याचा टाइम झालाय. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचतो. आमच्या इथल्या कांदे पोहे वगैरे असतील नाश्त्याला. आणि मग तिथून निघलो की डायरेक्ट खोपोली. अरे ये ना बस. काय आंब बघ आंब. तू बोल घे. हा आंब बघ आंब. काय चाललोय मामा. आंब मस्त लागतंय. एक नंबर. रस्त्यामध्ये चालता चालताना पदयात्रेने जे पाणी सेवक पाणी पुरवतात ना, ते दाखवते तुम्हाला. बघा असे पाणी देतात. हे बघा. नाही नको पाहिजे. नाही नको. हे बघा असे पाणी पदयात्रेला पुरवत असतात. आता परली गाव सोडलं आम्ही. आमचा पुढे नाश्त्याचा स्टॉप आहे. आता वाजलेत 9 वाजलेत.
5 वाजता सुरुवात केलेली आहे आम्ही चालायला. आता 9 वाजलेले आहेत आणि सुजलची स्टेप दाखवतोय. थांब 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 दाखवतोय. आणि तिकडं सुजल स्टेप दाखवतोय. पाय वाकड झालं. चाय नाश्त्याचा स्टे आहे, इथे पोहोचू आता. आणि मंडळी 9:30 वाजायला आले. आता आमचा चाय नाश्त्याचा स्टे आहे, दाखवतो बघा. पुढे आहे ना चाय नाश्ता करतात पब्लिक आणि पालखी आमची पुढे गेलेली आहे. आणि मंडळी चाय नाश्ता करू आणि मग इथून निघू. थोडा बसू, आराम करू आणि निघू. नाश्ता करायला बसले नाश्ता दाखवता बघा काय. आणि मंडळी जस्ट आमचा नाश्ता झाला आहे. मस्त का आपण नाश्ता केला, पाव नव्हते फक्त मिसल खाल्ली आम्ही. मिसल तर मस्त नाश्ता झाला आमचा. आता सुजल आहे चल. आणि झेंडा पकडायची बारी माझी आता. टोप्या घालत आला आणि मंडळी ऊन पडायची सुरुवात झाली. आता 9:30 पावणे धवायला आले. आता आमच्याकडे टोप्या आहेत देशांनी घातले बघा. काल दिवसभर अशी टोपी आणि गॉगल. काल दिवसभर ऊन नव्हतं ना मामा, आज ऊन झालं सुरुवात. जरा बघू किती ऊन पडतंय. रास ऊन पडणार आहे आणि आम्हाला रास चालायचा आज. आणि गोट्यामाची स्टेप बघा. स्टेप कालची स्टेप ना आजची स्टेप मध्ये फरक आहे का? हात लावून दाखव. ए स्टेपला हात लाव. आता काय नाही, अर्धा तास. ए कुठं स्टेप कुठली आहे? स्टेप कुठली दाखव. पायांची रे, पायांची. आणि राजू माने आम्हाला इकडं कोकम सरबत आणलाय. मंडळ आभारी आहे. घ्या घ्या घ्या, पिऊन घ्या पोटभर. एक ग्लासा घे, ग्लासा घे. पहिले काम कर. हा डार्क किती झाला बघ, डार्क बघ किती झाला आहे. चौघांना नेले कसं लागतंय? एक नंबर. बर्फ पण आहे, जाम मजा येते रे. बघू ग्लास घे त्यांच्याकडनं. अजून घे, अजून घे, फुल सोय. अजून घे, अजून घे. राजवादाने फुल सोय केली आज. हे दे मला, दे ग्लास दे. आपला निसू कुठं आहे? मामा मला दे यामध्ये. बस असा बा. शाबास. मामा मंडळ आभारी आहे. शेमडी. आणि मंडळी 5 वाजता सुरुवात केली ती चालायला. आता लय ऊन पडलाय, 10:30 झाले तरी पण. कुठला गाव आहे काय माहित. अजून ऊन- शेमडीला आलोय. अजून ऊन पडणार आहे. मामा अजून लागलो आम्हाला कोकम सरबत. आता खपला. मी काय बोलतोय आपल्या गालाचा बाकी ज्ञानुदा करणार हे कोकम सरबत. आईची कृपासाठी. हा न झेंडा मानाचा घेऊन. आणि जाम मंडळी चाललो आम्ही कंटिन्यू 8 तास चाललो. आता 1:19, 1:25 झाले मामा. किती 1:25 म्हणजे किती? 5ला सुरुवात केलेली बघायला गेलो. 8 तास पकडून चाला आम्ही चालतोय कंटिन्यू. 2 ठिकाणी रेस्ट केला आहे नाश्त्यासाठी वगैरे. आता आम्ही तर जिथं जेवण करणार आहोत तिथं पोचलो आहे. तिथलं दाखवतो तुम्हाला. बघा टेम्पो वगैरे आमचे लागलेत. आणि आमच्या बेरिंगा सगळ्या लूज झाल्या. आमची इथली सगळी पोरं आधीच येऊन पोहोचले. आम्ही सर्वात शेवटला आहे. झेंडा बघा, बघू शकताय. आता शेवटला सगळं व्यवस्था आरामात सगळं भेटेल. सगळ्या पोरांनी हात वगैरे धुतले असतील. आता आम्हाला आयता सर्व भेटेल, टेन्शन नाही. म्हणून आम्ही पाठीमागे राहतो. हातपाय धुवायचे आणि जेवायला बसायचं. हातपाय धुवायचं, जेवायला बसून पठाणी चालून द्यायची. सगळी पोरं झोपली दाखवते बघा. मंडळी इकडे गारा लागल्या हे बघा दाखवतो. आणि बहुतेक पोरं झोपली असतील इकडं. आणि पब्लिक बघू शकता इकडं सुरुवात झाली झोपाची. आम्ही आत्ताशी येतोय. इकडे आमची जेवायला बसली आहे बघा, बघू शकताय. आणि आता आम्ही लेट पोचलोय, सर्वात लेट. आता हातपाय धुवू, जेवू आणि आराम करू. तर मंडळी क्षणभर विश्रांती आमची झाली. इथे 4 नाश्ता केला. पहिला झोपलो, मस्त झोपून फ्रेश झालो. 4 नाश्ता केला. आता 4 वाजले. 4 वाजता आता इथून निघू आम्ही पालखी घेऊन. डायरेक्ट खोपोलीला पोहोचतो. यात्रेवरून एक नोंद घ्यायची आहे. पहिला झेंडा व शेवटच्या झेंडाच्या पुढे व शेवटच्या झेंड्याच्या मागे कोणीही जायचं नाहीये, ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
काय रोहन शेठ आय माऊलीचा माते की आणि मंडळी स्टे फार दिले मामाची माझे आणि आम्ही लिंबू सरबत जाऊन गॅस्ट्रिट एकदम निकामी झालेत गॅस्ट्रिट म्हणजे तुम्हाला समजणार नाही पण आम्ही आता बोलता आता आम्ही डायरेक्ट खोपडीवर पोचू म्हणजे गॅस्ट्रिट आहेत ना ती माझी लागून जेव्हा चालू बघायला तेव्हा समजेल. मी दाखवते थांबा पुढे जाऊ काहीच बघा कसा बदक काय बोलतोस बोल बघा बदक भेटलाय ब्लॉगर बाय आणि मंडळी खोपोली 3 किलोमीटर राहिला बघा आणि मंडळी आता चहा नाश्त्याचे ब्रेक घेतला मी दीप्तेश साहेब काय बोलशील आपल्या पालखीबद्दल जय एकविरा आणि मंडळी खोपोलीमध्ये एंट्री केले आणि मामा आणि मी राहिलो मागे तर आता असती जाऊ आम्ही तिथे आमचं स्टे करायचं आहे ना वस्ती करायची तिकडे गेल्यावर दाखवतो मी आजचा प्रवास इथं संपते आमचा स्टे आहे तिथलं दाखवतो मी तिथं पोहोचलो आता मठात पोहोचलो आहे बघा दाखवतोय आणि पब्लिक आमच्या आधी आले आम्ही आत्ता आलो मामा आणि मी पाठी राहिलेलो हे पब्लिक बघू शकताय बघा आपले मंडळी बघू शकताय बघा आमच्या आधी येऊन आरव परलन संदीप मामा इकडं विजू मामा निशांत आणि आजची व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा भेटू डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये इथं व्हिडिओ